उंचावरून पडल्याने डोळ्याला आणि मेंदूला अंतर्गत इजा झाल्याने मोनिका भोयर या महिलेला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने आणि असह्य वेदना होत असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करायचं होतं. मोनिका भोयर वेदनांनी अक्षरशः वेवळत होत्या, त्यामुळे त्यांना लवकर मुंबईच्या रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांचे नातेवाईक 108 रुग्णवाहिकेला दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सतत 5 तासापासून फोन करत होते, मात्र रुग्णवाहिका काही आली नाही. अखेर शिवाजी रगडे या तरुणाच्या प्रयत्नाने 5 तासानंतर त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली. आपल्या देशात अर्धा तासात पिझ्झा येतो, 5 तासात मुंबई नागपूरला जाता येते, मात्र एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेची 5 तास वाट पाहावी लागते ही शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल. ज्या देशामध्ये पिझ्झा अर्ध्या तासात येतो, आपण अशा राज्यात राहतो जिथून मुंबई ते नागपूर हा प्रवास 5 तासात पूर्ण व्हावा म्हणून समृद्धी महामार्ग बनवतो, ज्यासाठी हजारो कोटी खर्च करतो. परंतु या राज्यामध्ये 5-5 तास वाट पाहूनही रुग्णवाहिका या रुग्णाला मिळत नाही. यापूर्वी देखील अशाच एका युवकाचा मृत्यू झाला होता आणि तो मुद्दा उचलला गेला होता, परंतु मला वाटत नाही की याच्या सरकारवर या प्रशासकावर काही याचे परिणाम झालेले असेल. आज पुन्हा एकदा मुरबाड येथे राहणारी मोनिका भोयर ही महिला कुठून तरी पडली व तिला डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली म्हणून एका खाजगी वाहनाने तिला काल रात्री मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. पण तिच्या मेंदूला इजा झालेली असल्याकारणाने तिला पुढील हायर सेंटरला पाठवायचं होतं. दुपारी 12 ते 12:30 पासून त्याचे नातेवाईक सातत्याने 108चा पाठपुरावा करत होते, पण त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. असा ते वाट बघत होती. जेव्हा एका अनोळखी व्यक्तीकडनं मला ही माहिती मिळाली, जेव्हा इथे आम्ही आलो, आरडाओरड केली, गोंधळ केला, तेव्हा जाऊन त्यांना ती रुग्णवाहिका मिळते. मला असं वाटतं प्रत्येक रुग्णाचं कुणीतरी ओळखीचंच असेल असं नाही, प्रत्येक रुग्णाची कुठेतरी ओळख असेल असं नाही. जो कुठलाही रुग्ण या रुग्णालयात जर आला, या महाराष्ट्रातल्या कुठल्याही रुग्णालयात आला, तर त्याला योग्य रुग्णवाहिका मिळायला हवी, त्यांना त्यांना उपचार मिळायला हवेत, हीच आमची सरकारला मागणी आहे. आणि जर ह्याकडे अजूनही सरकार जर गंभीर नसेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मी सर्व संघटना, सर्व पक्षांना विनंती करतो की आपले सर्व एजेंडा बाजूला ठेवून या गोरगरिबांना कसे उपचार मिळतील, त्यांना वेळेवर रुग्णवाहिका कशी मिळेल, त्यांना सेवा कशी मिळेल, यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी मला वाटतं राज्यस्तरावर एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल.